नमस्कार शेतकरी बंधूंनो भगिनींनो, मी कृषीदूत पराग भोजने. तर आज आपण तालुका मुरुड येथील उसरोली या गावामध्ये शिवार फेरी करता आलो आहे. आजचा विषय असा आहे की अल निनो व त्याबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी. तर अल निनो म्हणजे काय आहे? तर प्रशांत महासागरातील हवामान बदलामुळे त्याचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो, ज्यामुळे भारतात ज्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो असे नैऋत्य मान्सून वारे यांची तीव्रता कमी होते. थोडक्यात अल निनो म्हणजे वातावरणातील अशी घटना जी दर्शवते की येणाऱ्या हंगामात भारतात पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. तर अशा अल निनोच्या काळात शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? तर एक म्हणजे मृद व जलसंधारणाची कामे. उताराच्या ठिकाणी आडवी नांगरणी करणे, मशागत करणे, त्याचबरोबर लोकसहभागातून वनराई बंधारे, सलग समतल चर खंदणे, त्याचबरोबर जलकुंड, शेततळे बांधणे, जेणेकरून पावसाचं पाणी साठून राहील. दोन म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरील भाजीपाला व इतर पिकासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या पद्धतीचा वापर करणे. जर आपली फळबाग असेल तर क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजेच CRA तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमीत कमी पाण्यामध्ये आपली फळबाग सुदृढ ठेवू शकता. 3 म्हणजे आपल्या शेतामध्ये जैविक आच्छादनाचा वापर करणे. आपल्या शेतातील काडी कचरा, पालापाचोळा झाडाच्या बुंध्याजवळ आच्छादन म्हणून वापरल्यास मुळांपाशी जास्तीत जास्त काळ पाणी उपलब्ध राहील, तसेच सूक्ष्मजीवांकरता पोषक वातावरण तयार होईल. व 4 म्हणजे सर्वात महत्वाचं, आपण स्वतःची काळजी घ्या. खूप सारं पाणी प्या. दैनंदिन वापरात पाण्याचा अपव्यय टाळा व सकाळी 11 ते दुपारी 4 असा भर उन्हाच्या काळात शक्यतो बाहेर पडू नका. व जाता जाता 2 घोषवाक्य लक्षात ठेवा. जरी आलं असेल अल निनोचं संकट, तरी CRA तंत्रज्ञान करेल तुमची फळबाग बळकट. शेततळे व जलकुंड बांधू, अल निनोला वेशीवर टांगू. धन्यवाद. तर आपण आपल्या गावातल्या शिवार फेरीत सामील होताय ना?